वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि यापूर्वी तुम्ही आमची आमराई बघितली असेल, सुपेकर आमराई. आणि मी खूप वेळा व्हिडिओज टाकलेत, म्हणजे बंगल्याच्या मागे जे शो म्हणून आंब्याची बाग केली आहे त्याचे पण बऱ्याच वेळा पोस्ट केलेत. आणि त्याही व्यतिरिक्त जी काही उत्पन्नाची आपली केशरची बाग आहे त्याचे सुद्धा व्हिडिओज मी खूप वेळा बनवलेत. आणि आज पुन्हा एकदा मी बाग दाखवण्यासाठी हा व्हिडिओ करते आहे की आंब्याची साईज केवढी मोठी झाली आहे आणि प्रचंड भारी लिटरली नजर लागावी इतकी सुंदर अशी बाग आत्ता बहरली आहे. तर हे बघा, ही सगळी आपली बाग आहे. जवळपास 2500 ते 3000 झाडं आहेत. चला तुम्हाला दाखवते. वाव, किती हिरवीगार. एवढा उन्हाळा आहे तरी बघा. आणि साईज, ओ पप्पा मागच्या वेळेस आलतो त्यापेक्षा किती भारी आहे. एका आंब्याचं वजन जवळपास 600 ग्रॅम किंवा 800 ग्रॅम वगैरे. म्हणजे विचार करा केवढी भारी ही बाग आहे आपली. आणि प्युअर रत्ना केशर आहे. हे काय, एवढा आंबा पाहिलाय का तुम्ही कुठे? हे बघा केवढा आहे केशर. कदाचित आपण हे उद्या परवामध्येच उतरवणार आहे. कधी उतरवणार आहे पप्पा आपण? उद्याच का? ठीक आहे. पाड लागलाय ना. हे बघा केवढी मोठी कैरी आहे. आंबाच बघा केवढा आहे. थोडा थोडा लागलाय ना. पाड लागलेला आहे. वाव, असा पाड लागलेला आंबा खाण्यात एक वेगळीच मजा आहे. डायरेक्ट मस्त घ्यायचा आणि खायचा. कुठे रे बाळा? हा, हे बघ. ओ, याचं वजन किती असेल? हे बघा केवढी मोठी कैरी आहे. आता ऍक्च्युली कैऱ्या नाही म्हटलं पाहिजे, आंबा म्हटलं पाहिजे. हे बघा, टडन टडन. ही आहे आमची सुपेकर आमराई. आणि याची खासियत म्हणजे काय आहे की प्युअर ऑर्गॅनिक आहे. आणि बघा किती मोठे आंबे आहेत. जवळपास हा 1.5 किलो बसेल किंवा 1 किलोचा आंबा होईल इतका मोठा आंबा आहे. चला आपण पुढे पुढे बघूयात. सगळी बाग खूप छान बहरलेली आहे. हे बघा, नजर जाईल तिथपर्यंत आंबे आणि सगळे जमिनीला टेकलेत. इतके आंबे आहेत. आता आपण हे उतरवणार आहेत उद्या, कारण की पाड लागलेला आहे. बट वाव, चला आपण पुढे पुढे बघूयात. खूपच सुंदर. हे बघा, वाव. हे बघा इकडे पण साईज बघा सगळ्या आंब्यांची. हा तर बघा एवढा मोठा आहे. 1-1 किलोचा आंबा आहे आपल्याकडे जवळपास. म्हणजे काय क्वालिटी आहे विचार करा. आणि एकही आंबा म्हणजे असं नाहीये की एखाद्या झाडाला खूपच छोटे आहेत, नाही. सगळ्याच झाडांचे आंबे इतके भारी आहेत की प्रत्येक झाडापाशी थांबावं वाटतं आणि बघावं वाटतं. प्रत्येक झाडाला ऑलमोस्ट असा इतका मोठा आंबा आहे. म्हणजे माझा हातही पुरत नाही, हातापेक्षा मोठा आहे आंबा. केवढा मोठा आहे बघा. आणि खरं सांगते चवीला तर प्रचंड गोड आहे, खूप भारी लागतं. आणि जेवढं आपण नॅचरली आंब्याला पिकून देऊ किंवा नॅचरली ग्रो जितका होईल ना तितकं चांगलं असतं. आणि आता हे झाड पण बघा, हे बघा अख्खं झाड भरलंय. मी म्हटलेलं की नाही एका लास्ट व्हिडिओत पण की अशी सिच्युएशन होते की झाडाला ओझं पेलवत नाही इतकं वजन होतं आंब्यांचं. सो आता आपण ते उद्या उतरवणार आहे. आय एम सुपर एक्साइटेड. कसं वाटतंय पप्पा? सांगा जरा. आंबा हे बघा, ते भाई 700-800 ग्रॅमचं फळ आहे. मालाची क्वालिटी असेल तर बाजार तुम्हाला 100% मिळतात. हो. आता काय रेट तरी असं वाटतं की आपल्याला म्हणजे किती पैसे व्हायला पाहिजेत 50 ते ओव्हरऑल? 80 रुपये. हे माल 100 रुपये किलो विकतात होलसेलला. अच्छा, किरकोळ विक्री आहे 70 आणि 150-200 रुपये किलो. हा 200 रुपये इन जनरल मार्केट मध्ये ना 200 रुपये किलो वरती जातो क्वालिटी माल केशर म्हणजे आंबा. पाडाचा आंबा हा. म्हणजे
पाडाचा आंबा. पाड लागलेला बरोबर. आणि तो आंबे खायला भारी. मला आठवतंय की म्हणजे केशर, रत्ना केशरची आपण ही बाग केली, पण त्याही व्यतिरिक्त बदामी आंबा म्हणा किंवा तोतापुरी, अजून अजून कोणते कोणते आहेत पप्पा जरा सांगा. म्हणजे भरपूर आंब्याच्या खूप 150-200 जाती असतील. त्यातल्या जास्त म्हणजे प्रचलित चालणारा केशर आंबा, हापूस आंबे, पायरी आंबे, हो हापूस, पायरी, हे गावरान. कोकणातले खावेत. आणि गावरान आंब्यांमध्ये सुद्धा गावरानची चव न्यारीच. सगळ्यात भारी गावरान आंबे, म्हणजे एकदम छोटे छोटे गोटी आंबे वगैरे असतात, जे की आपल्याकडे सुद्धा त्याची झाडं आहेत. माझं तर ते आवडतं, आपल्या बंगल्याच्या इथे आहे ना जवळ. गोटी आंबा. हा. वाव, फेवरेट आहे माझं ते. चला आपण अजून बाग फिरूया तिकडे. लेट्स गो. असा पाड लागला पाहिजे. पाड लागला पाहिजे आणि तो तसंच खायचा. परत आंबा खाली पडेल. असंच खायचा तो आता. हा. वाव. खाऊन सगळ्यात गोड. वाव. खरंच गोड. हापूसच्या मागे टाके असं आहे. लय गोड आंबा. मी आता संपवणार आहे हा सगळा. हा नंबर बा. हे बघा. वाव. एवढा आणि असा केशरी नाही का, असा एकदम कलर पण किती आहे. गोड आंबा. खूपच गोड आहे पप्पा. आजच आपण आहे ना 2 कॅरेट घेऊन जायचंय घरी. सूप. हा असं लाल पाहिजे ना, एकदम बेस्ट. चव पाडाची नारीच. पाड खासच एकदम. भारी. येस. असे पाड लागलेले खाली पडलेले पण आहेत आपल्याकडे खूप आंबे. बघू कसा आहे तो पाडाचा. हा असा येल्लोइश आहे जरा असा. राईट. हे बघ असा निघेल. वाव. काय पाहिजे अजून, इतके भारी आंबे आहेत. आणि बऱ्यापैकी अशी खूप मेंटेन ठेवली आहे बाग, म्हणजे असं खूप गवत वगैरे काही होऊन नाही दिलं, त्याच्यामुळे किती छान वाटतंय बघा. आणि आंबे सुद्धा किती भारी आलेत. ही खासियत आहे आपल्या बागेची. जवळपास हे सगळे झाडं 3000 होते, पण आता 2500च आहेत. म्हणजे थोडेसे मध्ये काही बाद झाले वगैरे असे, पण 3000 झाडांचा आपला हा प्रोजेक्ट आहे. आणि उद्या उतरवणार आहेत आपण आंबे. तर मी खूप एक्सायटेड आहे या सगळ्यासाठी. माझी मम्मी आता जराशे आंबे तोडतीये मोठे मोठे. मम्मी आम्हाला देठा सकट आणि पाला सकट तोडून द्या. सापडतायत का बघू. वाव किती भारी. हे जेव्हा आपण सगळं उतरू ना, जेव्हा ट्रकाचे ट्रका भरून जातील, असलं भारी वाटतं ना. अरे अरे पाडू नका. 1 मिनिट. वाव किती छान. किती भारी. कसं वाटतंय मम्मी? आ बोल. कसं वाटतंय? छान वाटतं टेरेस वाढायला. एकदम भारी वाटतंय. आपल्या बागेतला आंबा. तू किती तोडू शकते एका वेळी? किती? भरपूर. रेस लावायची का आपण? जे जास्त तोडेल ना त्याला 50,000 द्यायचे. नको, तिला माहितीये मीच तोडू शकते जास्त. इतकी गॅरंटी आहे मम्मी तुला की मी जास्त आंबे काढू शकते. वाव. कसं वाटतंय मम्मी? विकत काय आंबे आणायचे नाही, स्वतःच्याच बागेतले असे खूप सारे आंबे खायचे. हा किती मज्जा आहे की नाही. ही खरी आयुष्य आहे बरं का. आणि फार भारी वाटतंय.
तर आज खूप शॉर्टमध्ये अशी मी टूअर दिलेली आहे बागेची. जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूयात.